मामींनी मला छान आणि योग्य प्रकारे गाडी चालवायला शिकवली. पण कौशल्य कमतरतेमुळे मी एवढी काही गाडी हातगाईस आणली नव्हती. मला दुसऱ्या दिवशी घरी जायचं होतं, पण मामा रात्री शेतात जातील पाणी द्यायला, कारण लोड शेडिंगमुळे रात्रीची लाईट होती असं सांगून मला तिथेच थांबून घेतलं. मला पण जीवनात पहिल्यांदा गाडी चालवायला मिळाली, म्हणून मी पण आणखी 4 दिवस तिथे थांबलो. मी थांबणार आहे याची माहिती मामीने आईला दिली होती. घरून परवानगी मिळाल्यानंतर मी निवांत 4 दिवस मामाच्या गावाला, त्यांच्या घरी घालवले. मामा संध्याकाळू झाली म्हणजे रात्री शेतात पाणी द्यायला जायची. घरी मी, मामी आणि त्यांची लहान मुलगी संध्या राहायचो. मामा 7ला शेतात निघून जायचा. मग 9ला जेवण करून 10-1 वाजेपर्यंत संध्या झोपायची. त्यानंतर गप्पा सिमजाक आणि मग मामी मला चांगलं घामाघूम होईपर्यंत गाडी शिकवायची. आता एक असाही पॉइंट बाकी नव्हता जो मला शिकवला नाही. मामी पण आता काळजी घेत होती, गाडीची सीट साफसफाई करून नीट ठेवायची, म्हणजे मला गाडीवर व्यवस्थित स्वारी करता यावी. ते 4 दिवस माझे खूप आनंदात गेले. नमस्कार मित्रांनो, मी राज घेऊन आलोय मामा मामीच्या गावचा नवा, म्हणजेच दुसरा भाग. जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल, तर लगेच जाऊन पहा. त्या व्हिडिओला एवढं प्रेम दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. ते 4 दिवस मामा फक्त नावापुरताच उरला होता, बाकीचे अधिकार माझ्याकडेच होते. रोज सकाळी मामा शेतातून आला म्हणजे मामीच्या हातातून अपमानाचं बोलणं ऐकायचं आणि गप्प राहायचा. कधी कधी तर एकदम पहाटेच यायचा शेतातून. दार वाजवले की मामी दार उघडायची, तेव्हा मामीचे केस विस्कटलेले आणि थकवा व झोप झाल्यामुळे डोळे थोडे लालसर असायचे. तरी हा मतिमंद हस्त हस्त घरात यायचा, जेवून दिवसभर ढोरासारखा झोपायचा. असो, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि आता व्हिडिओ सुरू करतो. पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी एक गोष्ट, ही कथा पूर्णपणे खरी आहे. आणि इथून पुढे मी तळागाळातील मराठी भाषेत सुरू करणार आहे, तेव्हा आनंद घ्या. तर ही घटना किंवा या घटना घडल्या 2022ला कराड आणि कोल्हापूरच्या मध्ये. माझं गाव येतं, म्हणजे ते माझ्या वडिलांचे गाव नाही. कारण मी कोल्हापूरलाच शाळा आणि कॉलेजला असल्याने 8वीपासून माझ्या आजी आजोबा, बाबांचे वडील यांच्या सोबत राहायचो. नंतर 11वी-12वीला विद्यापीठात हॉस्टेलमध्ये राहायचो. जवळपास 1 वर्ष मी कसली सुट्टी घेतली नव्हती, सतत कामकाम करत होतो. त्यामुळे मी आता सुट्टीसाठी गावाला जायचं ठरवलं. मामाच्या गावाला जत्रा होती, म्हणून तिथे गेलो. मस्त गावाला मित्रांसोबत मजा करायची ठरवून मी गावाला गेलो होतो आणि विद्या मामी माझ्या आयुष्यात आली होती. मामींनी पण मला थोडा थोडा पण दुरावा केला नाही आणि मला तिची गाडी पण चालू दिली. दिवस निघून गेले आणि माझा घरी जायचा दिवस आला. मी खूप नाराज बसलो होतो आणि बॅग पॅक करत होतो. मामा नुकतेच शेतातून घरी आला होता आणि शेतात फवारणीसाठी लागणारे औषध आणायला बाहेर गेला होता. मामी पण मला बॅग भरून देण्यासाठी आली होती. माझे सगळे कपडे धुवून, इस्त्री करून, व्यवस्थित घडी करून ठेवत होती. ती माझ्याकडे अजिबात बघत पण नव्हती, मान खाली घालून आपलं काम करत होती. मी पण आज जाणार म्हणून नाराज होतोच, पण माझा नाईलाज होता. म्हटलं, नाराजी दूर करण्यासाठी बोलचालमधून विनोद निर्माण करू म्हणून मग मी तिला म्हणालो, विद्या, काय झालं? अजून कोणाची आठवण येते? आता का रडतेस? तिनं मान वर केली. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती उठली आणि मला कडकडून मिठी मारली. मी तिला माझ्या मिठीत घेत समजावलं, अगं, रडायचं काय? कारण आहे. मी कुठे दूर जाणार आहे. आणि जेव्हा तुला माझी आठवण आली, मला फोन कर ना, बोलू आपण. आणि निघता निघताही मी दणका दिलाच,
कारण ती रडताना एवढी गोड दिसत होती, काय सांगू. तिन्ही मला वचन दिलं की ती गाडी मी परत येईपर्यंत जशी आहे तशीच ठेवीन आणि कोणालाच हात लावू देणार नाही आणि मामालाही नाही. मी माझ्या घरी परतलो. घरी येऊन पण मला विचित्र वाटत होतं, एकदम मन भारी भारी झालं होतं. मला प्रत्येक वेळी विद्या मामीचे विचार मनात येत होते. आई आणि बाबा संध्याकाळी झोपले की मी मामीला फोन करायचो आणि तेव्हा मी मनसोक्त गप्पा करायचो. दिवसभर काय घडलं, दिवस कसा गेला, सगळं माझ्याशी शेअर करायची. मी पण तिच्या हो मधी हो म्हणायचो. एक हप्ता घरी आल्यावर कसा निघून गेला, काय माहीत. मागील भागात तुम्हाला सांगितलं होतं ना की कथेत एक नवीन पात्र येणार आहे. ते दुसरं तिसरं कोणी नसून मामीची काकू आहे. गोष्ट काही दिवसापूर्वीची आहे. नेहमी सारखाच मी माझ्या घरी गेलो होतो. आई फोनवर कोणाशी तरी बोलत होती आणि बाबा पेपर वाचत बसले होते. मला मामाच्या गावाला जायला काहीही कारण नव्हतं आणि आता काय करावं, काही सुचत नव्हतं. पण नाही जायचं तर आहेच, कारण मामींनी मला रात्री सांगितलं होतं की परत लोड शेडिंगमुळे रात्रीची लाईट असणार, त्यामुळे मामाला शेतात जावावं लागणार. त्यानंतर मग शेतात पिकाला हे आखरी पाणी होतं. मग काहीतरी कारण आता आपणच निर्माण करूयात, असा विचार मी केला. बाबासोबत बोलायची हिंमत माझ्यात नव्हती, म्हणून मग मी आईला बोललो की माझ्या मित्राचं लग्न आहे गावाला, मला जायचं आहे. आधी तर आईने नकार दिला, पण शेवटी तयार झाली. किती दिवस राहणार आहे विचारल्यावर मी 7-8 दिवस सांगितले. आईने चेक करण्यासाठी मामाला फोन पण केला. नशीब, तो फोन मामींने उचलला आणि गावात लग्न आहे हे आईला सांगितलं. आईने संध्याकाळी बाबांची पण परवानगी मिळवून दिली. आणि दुसऱ्याच दिवशी मी आपली बॅग भरून मामाच्या गावाला जाणाऱ्या बसमध्ये चढलो. जवळजवळ 3 तास प्रवास करून मी गावच्या बस स्टॉपवर उतरून सरळ मामाच्या घरी गेलो. जेव्हा मी घरी पोहोचलो, तेव्हा मामींने दरवाजा उघडला. मला पाहून ती नेहमीसारखीच खुश झाली आणि मला प्रेमाने आतमध्ये बोलावलं. आत गावातली कोणतीतरी शेजारी महिला बसलेली होती, म्हणून विद्या मामी माझ्यासोबत साहजिकपणे बोलत होती. मामी म्हणाली, राज, फार दिवसानंतर आलास तू. मी म्हणालो, मामी, अभ्यासातून थोडाही वेळ मिळत नाही. आता आलो ना, तर काही दिवस मी इथेच थांबतो तुमच्याजवळ. मामी म्हणाली, हो बेटा, हे तर तुझंच घर आहे. आरामात काही दिवस येथेच थांब आमच्यासोबत. मी विचारलं, आणि बाकी सर्व कुठे आहे? कोणी दिसत नाही. मामी म्हणाली, तुझे मामा तर शेतात गेले आहे, ते संध्याकाळी वापस येणार. आणि संध्या झोपली आहे. मधीच ती तिथे बसलेली महिला म्हणाली, काय रेखा, कोण आहेत पाहुणे? अहो, पाहुणा कसला? आपल्या सुरेखा ताई आहेत ना, माझ्या मोठ्या नणंद. त्यांचा धाकटा मुलगा आहे, राज. अच्छा अच्छा, काय रे मग? पोरा कसे आहेत? आईबाबा तुझे? मी होकार देऊन तिथून उठलो आणि माझ्या दुसऱ्या रूममध्ये गेलो. रूममध्ये जाऊन मी माझे टी-शर्ट आणि जीन्स काढून शॉर्ट लावले आणि बाथरूममध्ये फ्रेश होऊन परत बेडवर लेटलो. थोड्याच वेळाने मामी हॉलमध्ये आली आणि मला बघून भावुक झाली, काय रे पोरा? असं वास्तव आहे कुठं? एवढे दिवस झाले, तरी आठवण नव्हती येत का माझी? मी म्हणालो, हो, पण ती महिला कोण होती, जी माझी विचारपूस करत होती? आणि तिला आईबाबांची ओळख कशी आहे की? गेली आता. अरे, कोणी नाही, शेजारी आहे. येत असते, अशीच बसायला सांगते. तिच्या सुनेचे गुण, तिची सून तिला लय त्रास देत असते. गेली ती आता. मी उठलो आणि मामीच्या जवळ गेलो, म्हणालो, असा एकही दिवस गेला नाही, जिथं तुम्ही माझ्या आठवणीत नसाल. त्यामुळेच तर घरी खोटं कारण सांगून आलोय ना. बघा, मामी खडखडून हसली. ब्र ब्र,
आता आलास ना, मग आधी आराम कर. आपल्याकडे वेळच वेळ आहे. आता सांग, मग तुला काय आवडते? मी लगेच बनवते. मी पण थोडासा पुढे झालो आणि तिला मिठीत घेत म्हणालो, तुला जे बनवायचं ते बनव. तू बनवलेले जहर पण मी हस्तस्त खाई. आजच्या साहेबजी जहर खाण्यापर्यंत तयारी आहे का? नको जहर नको, पूर्ण पोळी बनवते. चालेल ना, मामी विचारत होती. इथं कुणाला काय खायचं होतं, मित्रांनो? मला काय खायचं आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे की संध्याकाळी होत होत येता मामा परतले. हाती 2 पिशव्या होत्या, एका पिशवीत शेतात फवारणीसाठी आणलेली औषधं आणि दुसऱ्या पिशीत आंबे हो. उन्हाळा म्हटलं की गावाकडे फेम्स असतो पूर्ण पोळी आणि आंब्याचा रस. मामी किचनमध्ये स्वयंपाक करत होती. मी टीव्ही समोर बसून मामीच्या लहान मुलीला डाळभात भरवत होतो. त्यात मामा आले. मामांनी आत येताच माझी विचारपूस चालू केली, कसा आहेस? कधी आलास? घरी सगळे कसे आहेत? वगैरे वगैरे. आणि किचनमध्ये जाऊन मामीकडे ती आंब्याची पिशवी दिली. रस बनवायचा हुकूम देऊन बाहेर माझ्याजवळ येऊन खुर्चीवर बसले. थोड्याच वेळात विद्या मामींनी उत्कृष्ट स्वयंपाक तयार केला, पुरणपोळी, आंब्याचा रस आणि सोबतच तोंडी लावायला वांग्याची भाजी. ताट वाढवून आम्ही सोबतच जेवायला बसलो. जेवता जेवता मामी नुसती माझ्याकडे टक लावून बघत होती. आणि मामाला तेच आपले टोमणे मारत, टोचत टोचत बोलत होती. तसा मामाला बोलण्यासाठी मामीकडे काही विषय नव्हता, म्हणून फक्त मामाला बोलण्यासाठी भलताच विषय काढत मामी मामाला रागात बोलत होती, तुम्ही आंबे फारच आंबट आणले, काही तर अजून कच्चे आहेत. एक तरी वस्तू नीट घेता येते का तुम्हाला? वगैरे वगैरे बोलत होती. मामा मात्र बिचारा आपला शांत, खाली बघून जेवत होता. मामी आधी शिक्षिका होती, तेवढी पटापटा बोलत होती की मामाला काही बोलायला संधी पण देत नव्हती. आम्ही सर्वांनी सोबतच जेवण केलं. मामी भांडी ओळा करून किचनमध्ये धुवायला घेऊन गेली. मी तिथेच खुर्चीवर बसून टीव्ही बघत होतो. मामा लगेच पलंगावर आरामात आणि निवांत पडला. एवढं सगळं बोलणं खाऊन तू मामीची तारीफ करत होता, खरंच किती छान जेवण झाले. रस खरंच खूप छान बनवला होता. पोटात आता काहीच जागा शिल्लक राहिली नाही. मी पण स्वयंपाक छान झाला म्हणून मामाला होकार देत होतो. तेवढ्यात किचनमधून आवाज आला, बस झाला आता. झालं का जेवण? आता इथे झोपायचं आहे का? काय? शेतात जायचं नाही का? तेवढ्यात मामा म्हणाला, आत जायचं नाहीये का? का नाही जायचं? म्हणत म्हणत मामी किचन बाहेर आली. मामानी सांगितलं की आज लाईट नाही येणार. 3 फेजवाली. कारण कुठेतरी रस्त्यावर झाडाची डांग पडल्यामुळे तारा तुटून पडल्यात, दुरुस्तीच काम चालू आहे. त्यामुळे फक्त सिंगल फेजची लाईट आपल्या गावामध्ये आहे. हे ऐकून मला आणि मामीला धक्काच बसला, पण काय बोलणार? नाईलाज होता, म्हणून काही बोलता आलं नाही. मामी पण गुपचूप तिच्या कामात लागली होती. मी पण तोंड पाडून घराबाहेर येऊन मोबाईल बघत बसलो होतो. मामी धुतलेल्या भांड्यांचं पाणी फेकायला बाहेर आली. मला बघून म्हणाली, अरे बाळा, निराश होऊ नको. आज नाही तर उद्या आपल्याला भरपूर वेळ मिळणार आहे. मग सगळं तुझ्या मनासारखं होणार. चल, आता रात्र खूप झाली आहे, झोप. मी पण गुपचूप थोडा वेळ मोबाईल बघून आत जाऊन झोपून गेलो. रात्री उशिरापर्यंत झोप न आल्यामुळे मला झोपायला रात्रीचा 1 वाजला. मामाच्या शेजारी एक कार्यक्रम होता, मामी आणि मामा तिथेच गेले होते. मी आदल्या रात्री उशिरा झोपलो होतो, त्यामुळे सकाळी 12 वाजता उठलो असे. उठून आंघोळ करून छान सुंदर कपडे घातले आणि कपाटाच्या आरशासमोर उभा राहून केस नीट करत होतो.
कपाट एकदम घराच्या दरवाजासमोरच होतं आणि दरवाजा पण उघडाच होता. मी माझ्या नांदात होतो, इतक्यात दरवाजातून एक शेजारची महिला आत आली, माझ्या मामीची काकी. मामीची काकी म्हणजे तसं मामीला त्या काहीच लागत नव्हती, पण मामाच्या शेजारीच राहायच्या म्हणून मामी तिला काकी म्हणायची. तिच्या नव्याला जाऊन 2-3 वर्ष झाले होते. तिला 2 मुलं होती, पण ती दोघांची लग्न होऊन ती आता शहरात सेटल झाली होती. गावाकडे थोडीशी जमीन होती, त्यावर ती गावात राहून शेती करत होती. त्यातील एक मोठा मुलगा राहुल, त्याच्या मुलाचा काहीतरी प्रोग्राम असेल म्हणून त्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता. ज्योती काकी सरळ आत आली आणि मी तिच्याकडे बघतच राहिलो. वर्ण एकदम काळासावळा होता, बांधा सळपातळ, चेहरा साधारणच होता. साडी नेसली होती, जी ती नेहमीच नेसायची. भांगेत कुंकू होतं, कपाळावर टिकली, नाकात नथ घातली होती. तिने लावलेल्या पावडरचा सुगंध संपूर्ण खोलीत पसरला होता. जेमतेम 3 मिनिट ती माझ्याशी बोलत होती. त्या 3 मिनिटात एकदम सळपाट बांधण्याची, सावळी दिसायला पण साधारण बाई मला खूपच आवडून गेली होती. मी एकटक तिच्याकडे बघत होतो. ते तिला त्यावेळी जाणवले का नाही, ते मला माहीत नाही, पण मला मात्र त्या खूपच आवडल्या होत्या. तीच वय सुमारे 46 वर्ष आहे, पण ती 32 ते 34 वर्षाच्या मुलीसारखी दिसते. यापूर्वी सुद्धा मी तिला कित्येक वेळा बघितले होते, कित्येक वेळा मी तिच्याशी बोललो होतो, तिच्याच्या घरी बसलो होतो, पण कधीच मला असं जाणवलं नाही. पण आज का, कुणास ठाऊक, त्या गावाकडच्या महिन्याने मला वेड लावले होते. ते फक्त शारीरिक आकर्षणच होतं की मनाचं? माझ्यापेक्षा 25 ते 26 वर्षांनी मोठी असेल. ती मला जेवायला बोलवायला आली होती. त्याच्यात इथं तो कार्यक्रम होता, जिथे आधीच मामामामी गेले होते. थोडा वेळ ती माझ्याशी बोलत थांबली होती. त्या वेळात तिने मला खूप काही प्रश्न विचारले, की कधी आलास? आल्यापासून दिसला पण नाहीस. घरी का आला नाहीस? वगैरे. मी फक्त थोडक्यात उत्तर देत होतो. मी शांत उभा राहून तिलाच बघत होतो. ते बहुतेक तिला जाणवले असावे, ती थोडी नजर दुसरीकडे करून बोलत होती. मी लगेचच तिला जेवायला येतो म्हणून सांगितलं. ती तिथून गेल्यावर पटकन केस विचारले आणि बूट घालून जेवायला गेलो. बहुतेक सर्वजण जेवले होते, आम्ही थोडे जण जेवायचे राहिलो होतो. मी तिथे गेल्यावर लगेचच तिनेच मला जेवायला वाढले, खूप जेवायला घातले. मला संपूर्ण जेवण संपेपर्यंत मी तिच्याकडेच बघत होतो. तिलाही बहुधा हे समजले असावे. आणि मामीने सुद्धा बघितले असावे, कारण ती पण तिथेच होती. म्हणून पूर्ण सावधानीने मामीची नजर चुकवत मी काकीकडे पाहत होतो. जेवण उरकून घरी आलो आणि सरळ बाथरूममध्ये जाऊन तिच्या नावाची पूजा केली. थोड्या वेळाने मामामामी पण कार्यक्रमातून सरळ घरी आले. आणि आज पण लोड शेडिंगची 3 फेजवाली लाईट आली नव्हती. त्यामुळे मामा घरीच राहणार होते. पण आजची परिस्थिती वेगळी होती. आता विद्या मामीपेक्षा ज्योती काकीकडे माझं लक्ष जास्त होतं. आणि मामा घरी असल्याने इथेही मांजरासारखंच दबून राहत होतो. ती रात्र पण अशीच गेली. पण सकाळी जेव्हा मी उठलो, तेव्हा घरात तारांबळ उडाली होती. मामा घाईघाईने बाहेरून घरात येत होता. मामी वेगाने बॅगमध्ये कपडे कुंबत होती आणि समोर बघितलं तर संध्या पण तयार होती. कुठेतरी जायची तयारी चालू आहे, हे माझ्या लक्षात आलं होतं. मामा घरात येताच म्हणाला, विद्या, अजून आवरलं नाही का? चल, मी गाडी सांगितली आहे. ती गाडी आता येणार आहे, 5 मिनिटातच आवर लवकर. मी मामाला थांबवलं आणि विचारपूस केली. तेव्हा समजलं, मामामामीला गावी अचानक मामीच्या आईला बघायला जायचं होतं. रात्री 1च्या सुमारास त्यांना हृदयाचा झटका आला होता.
त्यामुळे तेव्हाच त्यांना तिथल्या जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. दोघं घाईघाईत सामान भरू लागली. मामी म्हणाली, राज, आम्ही 2 दिवसात ऐकू. तुला घरात एकटं ठेवणं योग्य नाही. शेजारच्या ज्योती काकींना सांगितलं मी त्यांच्याकडे रहा, त्या एकट्याच राहत होत्या, हे मला माहीत होतंच. आणि देवांनी ही अशी संधी माझ्या हातात सोपून माझा उद्धार केला होता. 2 क्षण तर मला वाटलं की मी एवढा नशीबवान आहे का. मामी संध्याला घेऊन गेली आणि मला सांगितलं, काकीकडे 2 दिवस रहा. काही त्रास झाला तर फोन कर. ज्योती काकींच्या घरात गेल्यावर त्यांनी अगदी प्रेमानं स्वागत केलं. चहा केला, मला बिस्किट दिली. त्या दिवशी खूप गप्पा झाल्या. त्यांनी विचारलं, काय रे, कॉलेज कसं चाललंय? मुली आहेत की नाही तुझ्या मागं? मी नाही म्हणत लाजून हसलो. त्या पण हसू लागल्या. त्या रात्री त्यांनी मला त्यांच्या हॉलमधल्या सोफ्यावर झोपायला अंथून घातलं. पण झोप काही केल्या येत नव्हती. काहीतरी प्लान बनवणं गरजेचं होतं, पण हे एवढं सहज नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला नाश्ता करायला विचारलं. थोडा हातभार लावशील का? वरच्या कपाटातलं सामान खाली काढायचे, मी हो म्हणालो. त्या जिन्यावर चढल्या. मी त्यांच्या मागे. त्यांच्या हलणाऱ्या कंबरेच्या हालचाली माझ्या लक्षात येत होत्या. त्या एका क्षणी मागे वळल्या आणि माझी नजर पकडली. बघतोस काय? वयात आलास बत, असं म्हणत त्यांनी मिश्किलपणे हसून माझा गाल पकडला. त्या स्पर्शाने माझ्या अंगाला थरकाप बसला. मी काहीच बोललो नाही. संध्याकाळी त्यांनी एक छानशी साडी नेसली, ओठांवर थोडीशी लिपस्टिक आणि त्या माझ्यासोबत जेवायला बसल्या. जेवताना त्यांच्या हाताचा गरमपणा, नजरेतली माया आणि चेहऱ्यावरचा हास्य, सगळं काही वेगळंच वाटत होतं. रात्र झाली. त्यांनी विचारलं, थंडी वाटतंय का? आलं दूध करते, प्यायचं का? मी मान हलवली. दुधाचा कप घेताना माझं लक्ष पाहिजे तिथं होतं. आणि मग त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. त्या म्हणाल्या, झोपायलाच पण. आज हॉलमध्ये झोपू नकोस, रात्रीला थंडी वाजणार. त्यापेक्षा माझ्या खोलीत दुसरी गादी टाकते आणि तिथे. आणि त्या 2 दिवसाची खरी गोष्ट सुरू झाली. सकाळी मी लवकर उठलो. काकीलाही लवकर जाग आली असेल. मी बाहेर बसून दात घासत होतो, तेवढ्यात ज्योती काकी आली आणि म्हणाली, बेटा, मी आंघोळ करायला जात आहे. तू आराम कर. घरी कोणी आलं तर पाहशील. म्हणत काकी आंघोळ करायला गेली आणि मी तिथेच तोंड धुवून लेटून राहिलो. थोड्याच वेळात मला मोबाईलवरती आपले ते व्हिडिओ पाहण्याची इच्छा व्हायला लागली. मी विचार केला की घरी तर कोणीच नाही आहे आणि काकी तर आंघोळ करत आहे, मी आरामात व्हिडिओ पाहू शकतो. आणि मी माझा मोबाईल पाहायला लागलो. पाहता पाहता माझा छोटा राजा मानवर करून मला पाहत होता. तेवढ्यात बाथरूममधून आवाज आला. काकीने मला बोलावलं. त्यांनी दरवाजा लॉक केला नव्हता. तो थोडासा खोलून म्हणाली, मी टॉवेल तर आणला आहे, पण हा बादलीत पडलाय. दुसरा टॉवेल ते तिथं टेबलावर ठेवला आहे, जरा आणून दे ब्र. मी टेबलावरून टॉवेल उचलला आणि बाथरूमच्या दरवाजाजवळ येऊन त्यांच्या हातात दिला. पण तेवढ्यात चुकीने त्यांच्या हाताने दरवाजा थोडा जास्तच खुलला. त्यांनी माझ्या हातातला टॉवेल घेतला आणि पटकन दरवाजा लावला. पण त्या काही सेकंद मला हे सगळंच एकदम पाण्यासारखं साफ नजरेत आलं होतं. ती एकदम सावळी होती आणि तिचं सौंदर्य आग लावणार होतं. काही वेळानंतर काकी टॉवेल गुंडाळून बाहेर आली. मी त्यांच्यासमोरच बेडवर बसलो होतो. ती थोडीशी लाजली आणि हसून दुसरीकडे पाहायला लागली. मी थोडा घाबरले होतो. काकी म्हणाली, तू थोडा रूम बाहेर जा, मी कपडे बदलते, मग ये परत. पण मी उठत नव्हतो. उठना तरी कसा? माझा काकीला स्पष्ट दिसला असता. काकी जोराने म्हणाली, अरे
जा ना लवकर. मला तयार होऊ देत. त्यांच्या अशा बोलण्यामुळे मला उभं राहावं लागलं. जसा मी उभा झालो तसा तिचं लक्ष माझ्यावर गेलं. ती त्याला पाहतच राहिली आणि म्हणाली, तू काय करत होतास रूममध्ये? खरं सांग. मी थोडा घाबरून उतरलो. काहीच नाही काकी, मी तर लेटून होतो फक्त. ती म्हणाली, बघ तू काय विचार करत आहेस, माझ्यापासून लपू नकोस. खरं सांग. आत्ताच मी त्यांना काही बोलू शकलो नाही आणि रूमच्या बाहेर आलो. काकी त्यांच्या रूममध्ये तयार होत होत्या. आज त्यांनी मुद्दामून फिकट गुलाबी रंगाची छान साडी नेसली होती. त्या अशी दिसत होती की काय सांगू. बाहेर आली तेव्हा मी हसलो. त्या माझ्याकडे बघत होत्या. कदाचित त्यांनाही कळलं होतं की मला काय पाहिजे आणि मी काय पाहतो. म्हणून त्या माझ्याजवळ आल्या आणि मला हळूच विचारलं, तुला कधी कोणी जवळ केलं का? अचानक हा प्रश्न, त्यांचा आवाज मंद पण थेट हृदयावर घाव करणारा होता. मी गप्प राहिलो. मला काही समजत नाही. मी एक अज्ञात मुलगा आहे, अज्ञात बालक आहे असं नाटक मी करत होतो. थोडा वेळ धीर धरून काकू परत म्हणाली, मला माहिती, तू समजूतदार आहेस आणि सगळं समजतंय तुला. असं म्हणत त्या माझ्या बाजूला गादीवर बसल्या. त्यांच्या सुगंधाचा भोरा माझ्या आजूबाजूला फिरू लागला. त्यांनी माझा हात हातात घेतला. मला काही बोलता येईना. मी खूप एकटी आहे, राज. आणि तू खूप निरागस आहेस. पण मला वाटतंय आपण हे क्षण दोघांनीही हवे आहे. असं म्हणून त्यांनी हळूच माझ्या गालावर ओठ टेकवले आणि माझा हात धरून मला आतल्या रूममध्ये निघून गेली. म्हणाली, माझे पती 3 वर्षांआधी गेले. त्या दिवसापासून त्यांची ही गाडी कोणी चालवली नाही. जशी ते सोडून गेले, आजही गाडी तशीच आहे. तुला वाटत असेल की गाडी जरा जुनी आहे, पण विश्वास ठेव, जेव्हा चालवशील तेव्हा नव्या गाडीपेक्षा जुनी गाडी तुला हवी असेल. मी पण आता आधीपासूनच गाडी चालवायची या मूडमध्ये होतो. म्हणून मी विचार करता गाडीवरची सगळी कव्हर खेचून काढली आणि वर चढलो. एक जोरदार किक मारून गाडी स्टार्ट केली आणि गाडी चालवायला सुरुवात केली. गाडी चालवता चालवता मीही घामाघूम झालो होतो आणि काकीही. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत मी गाडी सोडली नाही, चालवतच राहिलो. जेव्हाही चान्स मिळाला तेव्हा मी गाडीवर चढायचो आणि फर रेस देत चालवायचो. ज्योती काकू आता फार खुश दिसत होती. मी जरा गाडी थांबवली कारण पेट्रोल संपत आलं होतं. काकींनी मला पर्सनली विचारलं की काय रे, कशी वाटली तुला ही जुनी गाडी? चालून मजा आली का नाही? त्या क्षणी सगळं विसरून मी त्यांच्या मिठीत शिरलो. त्या रात्री खूप काही घडलं. हलकेच, अलगदपणे, त्यांचं प्रेम आणि माझी ओढ एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मला जाग आली. पण झोप काही सुटली नव्हती. मी डोळे उघडले तर पाहतो काय, काकी अजून माझ्या बाजूला शांतपणे झोपल्या होत्या. त्यांच्या केसाचा सुगंध माझं मन त्या रात्रीतच अडकून बसलं होतं. काकी हळूच उठल्या, चल, फ्रेश हो, आपण चहा घेऊ. मी उठलो, पण माझी नजर वारंवार त्यांच्याकडे जात होती. त्यांनी हलकीशी गुलाबी साडी नेसली होती. स्वयंपाकघरात चहा करताना त्यांनी मागे वळून एक स्माईल टाकली. काल रात्री जे झालं त्याचं ओझं करून घेऊ नकोस. कधीकधी काही गोष्टी घडाव्या लागतात मनाच्या आतून. मी काही बोललो नाही. त्या पुढे म्हणाल्या, तुला माहीत आहे का, खूप वर्षांनी आमच्या गाडीला कोणीतरी चांगल्या प्रकारे चालवलेली आहे. त्यांच्या डोळ्यात एक हळवा भाव होता. मला समजलं नव्हतं की मी नशीबवान आहे की गोंधळलेला. संध्याकाळी आम्ही एकत्र बाहेर बसलो, गप्पा मारल्या. त्यांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या, त्यांचं लग्न, नव्याची आठवण आणि एकटेपणाची भावना. मलाही कुठेतरी या गोष्टीची खुशी होती की मी त्यांचे एकटेपण दूर करण्यात मदत तर
संध्याकाळची हळुवार लाली आकाशात पसरत होती आणि ज्योती काकूंच्या बरगदाखालच्या बाकावर आम्ही दोघे बसलो होतो. त्यांचा आवाज हलकासा कंप घेत होता, एकटेपणाच्या त्या दीर्घ रात्रीबद्दल बोलताना. ते गेल्यावर हे सगळं घर एकदम पोकळ वाटायला लागलं. मुलं दूर आहेत. इथे फक्त वेळ मोजायची, पिकांकडे बघायचं आणि या रिकाम्या खोल्यांमध्ये ओठातून निघालेल्या आवाजाची प्रतिध्वनी ऐकायची. त्यांनी माझ्या हातावर त्यांचा हात ठेवला. तू आलास तेव्हा हे सगळं जणू पुन्हा जिवंत झालं. माझे मन एका विचित्र अवस्थेत होते. एकीकडे त्यांच्या स्पर्शाने, त्यांच्या जवळीकीने भरून येत होते, तर दुसरीकडे वयाची आणि परिस्थितीची कल्पना मनात घोळत होती. पण त्यांच्या डोळ्यातील ती हाक, तो प्रेमळ देखावा, सगळे विचार दूर लोटून देत होता. त्या रात्रीही मी त्यांच्या खोलीतच झोपलो. पण आज वातावरण वेगळे होते. एक प्रकारची शांतता, एक आपलेपणा होता. दिवे मंद केले होते. त्या माझ्या छातीवर डोकं ठेवून पडल्या होत्या आणि हळूच माझे केस विनाकारणाशिवाय चाळू लागल्या. राज, तू जाणार आहेस ना? काही दिवसांत त्यांचा आवाज धीराने येत होता. हो. पण मी परत येईन. खात्रीने, मी म्हणालो, जणू काही वचनच देत आहे. परत येण्याची गरज नाही. फक्त हे क्षण सांभाळ. ह्या क्षणी इथेच रहा, असे म्हणत त्यांनी माझा चेहरा त्यांच्या हातात घेतला. त्यांचे डोळे माझ्यात शिरत होते, जणू काही माझ्या आतल्या आत पाहत होते. आणि मग एक दीर्घ चुंबन झाले. ते चुंबन केवळ भौतिक नव्हते, ते एक आत्मीयता, एक विलक्षण आपलेपणा, एक दुःख आणि एक आशेचे मिश्रण होते. पुढच्या काही दिवस असेच गेले. प्रत्येक क्षण एक सुंदर स्वप्नासारखा वाटत होता. मामी हॉस्पिटलमधून परत आले. मामीची आई सुधारली होती. त्यांना घरी येण्याची बातमी मिळाल्यावर एक दिवस आधी मी काकींच्या घरून माझ्या बॅगसह मामांच्या घरी परतलो. विदाहून विदा होण्याची वेळ आली होती. शेवटची रात्र होती. काकींनी एक विशेष रात्रीचे जेवण केले होते. खोलीत फक्त एक मेणबत्तीचे प्रकाश होते. जेवण झाल्यावर त्या माझ्या जवळ आल्या आणि एक लहानसा पार्सल माझ्या हातात दिला. उघड बघ, त्या म्हणाल्या. मी उघडले तर आत होती एक जुनी, परंतु अतिशय सुरेख घड्याळ आणि एक फोटो. फोटोमध्ये त्या तरुण होत्या. त्यांचे पती त्यांच्या शेजारी उभे होते आणि त्यांच्यामध्ये एक सुंदर गाडी होती, तीच गाडी जी आता शेडमध्ये उभी होती. ही घड्याळ तो मला आमच्या लग्नाच्या वर्धापन दिनी दिली होती. आणि ही गाडी तीच आहे. मला वाटतं आता ह्याची जबाबदारी तुझ्याकडे यायला हवी. त्यांचे डोळे पुन्हा भरून आले. मला माहितीये की हे संबंध समाजाला मान्य नाहीत. पण जे आपल्यात झालं, ते आपल्यासाठी खरं आहे. ते मी कधीही विसरणार नाही. मी काहीच बोलू शकलो नाही. फक्त त्यांच्या हातात माझा हात दिला आणि मिठीत घेतले. त्या रात्री काही बोलले नाही, फक्त एकमेकांच्या जवळीकीत वेळ काढला. सकाळी मामी मला उठवायला आली. मी तयार झालो आणि बॅग घेऊन बाहेर पडलो. मामा गाडी स्टार्ट करत होते. बाहेरच्या दारात उभं राहून मी काकींच्या घराकडे पाहिलं. त्या व्हरांड्यात उभ्या होत्या. दूरवरून पण त्यांच्या डोळ्यातील ओलावा आणि ओठावरचा एक हलका स्मित दिसत होते. त्यांनी हात हलवला. मीही हात हलवला. आणि मग मी गाडीत बसलो. गाडी निघाली. मागे वळून बघितलं तर त्या अजूनही तिथेच उभ्या होत्या, लहानशी होत चालल्या होत्या, पण त्यांचे स्मित माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हते. वाटेत मामी म्हणाली, ज्योती काकू खूप छान आहेत ना? तू गेल्यावर एकट्या पडल्या आहेत. आपण नेहमी त्यांना भेटायला जाऊ. मी फक्त मान हलवली. मनात एक गूढ गोंधळ होता. प्रेम, आकर्षण, करुणा, अपराधीपणा. सगळे भाव एकत्र गुंतलेले होते.
पुढच्या काही महिने मी कॉलेजच्या व्यस्ततेत गेले. पण प्रत्येक रात्री त्या फोन करायच्या. आमच्या संभाषणात प्रेम होते, आत्मीयता होती, पण एक अदृश्य अंतरही होते, वयाचे, परिस्थितीचे आणि भविष्यातील अनिश्चिततेचे. एक दिवस त्यांचा फोन आला. आवाजात एक विशिष्ट गंभीरता होती. राज, मला काही सांगायचंय. माझी मुलगी आणि जावई माझ्याकडे राहायला येत आहेत. त्यांना शहरातली नोकरी सोडून गावात शेती करायची आहे. माझ्या हृदयाची गती जोरात वाढली. म्हणजे म्हणजे आपण इतक्या वारंवार बोलू शकणार नाही किंवा भेटू शकणार नाही. त्यांचा आवाज खूप धीर होता. हे योग्यच आहे. तू तरुण आहेस. तुझं संपूर्ण आयुष्य पुढे आहे. माझ्यासारख्या एकट्या महिलेच्या जगण्यात अडकून राहू नकोस. तू मोकळा हो, जग आणखी मोठं आहे. पण तुमच्याशी बोलल्याशिवाय, तुम्हाला भेटल्याशिवाय. माझा आवाज अडखळला. माझी आठवण तुझ्या मनात राहील, तशी माझ्याही मनात तू राहशील. पण आता हे थांबले पाहिजे. हे तुझ्यासाठीच, माझ्यासाठीच, सगळ्यासाठी चांगलं आहे. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्या गाडीची किल्ली मी मामींकडे ठेवली आहे. तू जेव्हा येशील, तेव्हा ती तुझीच आहे. तू चालव. आणि एक दिवस तू तुझी स्वतःची नवीन गाडी घेऊन ये, मग मला दाखव. ते शेवटचे संभाषण होते. त्यानंतर कधीही त्यांनी फोन केला नाही. मी 2-3 वेळा फोन केला, तेव्हा त्यांच्या मुलीने उचलला आणि आई व्यस्त आहेत असं सांगितलं. मी मामांच्या गावाला परत गेलो तेव्हा गाडी शेडमध्येच उभी होती, कव्हर घातलेली. पण माझ्यात ती चालवण्याची हिंमत झाली नाही. मामीने किल्ली दिली, पण मी नकार दिला. त्या गाडीशी आता एक इतिहास जोडला गेला होता, एक गोष्टीचा, प्रेमाचा आणि विलगीकरणाचा. आजही त्या घड्याळाची टिकटिक माझ्या मनात होते. आणि कधी कधी रात्री, जेव्हा नीरवता पसरते, तेव्हा त्या गावाकडच्या महिन्याची, त्या गुलाबी साडीची आणि त्या सावळ्या त्वचेवर पसरणाऱ्या मेणबत्तीच्या प्रकाशाची आठवण येते. ते एक सुंदर, वेदनादायी आणि अतूट अनुभव होता, जो आयुष्यभर माझ्या स्मृतिपटलावर कोरून राहील. आणि म्हणूनच मित्रांनो, जीवनातील काही गोष्टी सुरुवातीला गोंधळाच्या वाटतात, पण कालांतराने त्या आपल्याला एक खोल अर्थ देऊन जातात. त्या आपल्याला माणूस बनवतात. प्रेमाचे अनेक रूप असतात, आणि काही वेळा ते रूप समजण्यासाठी फक्त एक गाढ मौन पुरेसे असते.